श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 12 राजा पुरुरवायाच्या जन्माची कथा। सूत पुढे सांगू लागले, आता इला नावाच्या स्त्रीला पुरुरवा कसा झाला ते ऐका। एक सुद्युम्न नावाचा राजा होता। एकदा सुद्युम्न घोड्यावर बसून शिकारीसाठी अरण्यात गेला होता। अनेक वन्य पशूंची शिकार करीत तो एका रमणीय अशा भागात गेला। तिथे पाय ठेवताच त्यांच्या घोड्यांसह ते सर्वजण स्त्री देहात रूपांतरित झाले। ही विचित्र गोष्ट पाहताच राजा सुद्युम्न मोठ्या काळजीत पडला। त्याला अतिशय लाजही वाटू लागली। ऋषींनी विचारले, ही गोष्ट तर खरोखरीच मोठी चमत्कारिक गोष्ट आहे आणि अचानक असे कसे झाले? त्यानंतर सुद्युम्नने काय केले? सुद्युम्न ज्या प्रदेशात शिकार करण्यासाठी गेला होता तो प्रदेश होता हिमालयातील तराई। ते स्थान शिवपार्वतीद्वारा शापित होते, कारण फार पूर्वी त्या ठिकाणी शंकर व पार्वती कामक्रीडा करत होते। अशावेळी अकस्मात सनक आदी करून अनेक ऋषी शिवदर्शनाच्या इच्छेने त्या ठिकाणी आले। त्यावेळी पार्वतीला फारच लाज वाटली। ऋषीसुद्धा मान फिरवून तेथून निघून गेले। पण शंकर पार्वतीला त्यावेळी खूपच राग आला आणि त्यांनी त्या स्थानाला असा शाप दिला की आजपासून कुणीही नर या वनामध्ये चुकून जरी आला तरी तो स्त्री होईल। परंतु सुद्युम्नाला मात्र हे माहीत नव्हते, म्हणून त्याने त्या वनात प्रवेश केला आणि सर्व सहकारी आणि सुद्युम्न स्त्रीरूप झाले। स्त्रीरूप झालेला सुद्युम्न पुढे फिरत असताना चंद्राचा पुत्र बुध याच्या दृष्टीस पडला आणि दोघेही एकमेकांप्रती आकर्षित झाले। पुढे बुध आणि स्त्रीरूपी सुद्युम्न यांना एक मुलगा झाला। त्याचे नाव होते पुरुरवा। पुढे काही काळानंतर सुद्युम्नाने कुलगुरू वसिष्ठांचे स्मरण केले आणि आपल्याला पुन्हा पुरुषत्व प्राप्त व्हावे यासाठी विनंती केली। तेव्हा वसिष्ठ मुनींनी भगवान शंकराची प्रार्थना केली आणि सुद्युम्न पुन्हा पुरुष व्हावा यासाठी विनंती केली। तेव्हा भगवान शंकराने सांगितले, आपण दिलेला शाप विफल होऊ नये म्हणून सुद्युम्न 1 महिनाभर स्त्री व 1 महिनाभर पुरुष होऊन राहील। जेव्हा पुरुरवा वयात आला तेव्हा त्याला राज्यावर बसवून सुद्युम्न वनात निघून गेला। तिथे त्याला नारद मुनी भेटले। नारद मुनींनी राजाला देवीचा 9 अक्षरांचा मंत्र दिला। राजाही भक्तिभावनेने त्या मंत्राचा जप करू लागला। पुढे त्याच्यासमोर पार्वती माता प्रसन्न होऊन प्रकट झाली आणि देवीने प्रसन्न होऊन त्याला आपल्यापाशी अढळ स्थान दिले, जी ऋषीमुनींना देखील मिळावयास कठीण असे ते स्थान देवीच्या कृपेने सुद्युम्नाला मिळाले। श्री देवी भागवत अध्याय 12 समाप्त। श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 13 राजा पुरुरवा आणि उर्वशी। सुद्युम्न आपल्या पुत्राकडे राज्यकारभार सोपवून वनात निघून गेल्यापासून पुरुरवा राज्य करू लागला। पुरुरवा एक गुणी आणि प्रजेचे पालन करणारा असा राजा होता। साम, दाम, दंड, भेद वगैरेंचा युक्तिपूर्वक वापर करून त्याने सर्वांवर वचक बसवला होता। त्याने अनेक यज्ञ करून मोठी मोठी दाने दिली होती। एकदा उर्वशी नावाच्या अप्सरेला ब्रह्मशापामुळे भूलोकी यावे लागले होते। तेव्हा तिने पुरुरवा राजाची ख्याती ऐकली होती, म्हणून ती त्याच्याकडे आली। त्याचे शील, औदार्य हे गुण तिला माहीत होतेच, पण प्रत्यक्षात त्याला बघताच ती त्याच्याकडे आकर्षित झाली। जेव्हा राजा पुरुरवाने उर्वशीला बघितले तेव्हा राजासुद्धा तिच्याकडे आकर्षित झाला। जेव्हा त्या दोघांची भेट झाली तेव्हा उर्वशीने राजाला 2 अटी घातल्या की एक म्हणजे तिच्यापाशी प्राणप्रिय असे 2 मेंढे आहेत, त्यांचे रक्षण राजाने करावे व तिला भोजनामध्ये तुपामध्ये दुसरे काहीच चालणार नाही, आणि दुसरी अट म्हणजे राजा संभोगाशिवाय नग्न दिसता कामा नये। यापैकी कोणतीही अट मोडली तरी ती राजाला सोडून जाईल। या अटी पुरुरवा राजाने मान्य केल्या आणि उर्वशी शापाचा काळकंठीत राजासोबत राहू लागली। असा बराच काळ लोटला। इकडे स्वर्गात इंद्र उर्वशीच्या विरहामुळे बेचैन झाला आणि गंधर्वांना बोलावून म्हणाला की पुरुरवा राजापाशी जे 2 मेंढे आहेत ते चोरून आणा, म्हणजे उर्वशी परत येईल। मग एका काळोख्या रात्री गंधर्व राजवाड्यापाशी आले आणि उर्वशीचे ते 2 मेंढे चोरून नेऊ लागले। त्यावेळी राजा व उर्वशी कामक्रीडेमध्ये मग्न होते। अचानक त्या मेंढ्यांचे ओरडणे कानी पडल्यामुळे उर्वशीने राजाला सांगितले की ते दोन्ही मेंढे आधी सोडवून आणा। राजा तात्काळ उठून तसाच नग्न अवस्थेमध्ये मेंढ्यांना आणण्यासाठी धावला। त्याचवेळी गंधर्वांनी अचानक विजेचा लखलखाट केला। त्या विजेच्या प्रकाशामध्ये उर्वशीने राजाला नग्न अवस्थेमध्ये बघितले आणि अट मोडली म्हणून ती निघून गेली। तिच्या विरहानी दुःखी झालेला राजा पुरुरवा इकडे तिकडे भटकू लागला।
असाच फिरत फिरत एकदा तो कुरुक्षेत्री आला असता त्याला तेथे उर्वशी दिसली. तेव्हा राजाने तिला जाब विचारला की हे निष्ठोर स्त्रिये, तू सोडून गेल्यामुळे माझी अशी अवस्था झाली. तू का मला सोडून गेलीस? तेव्हा उर्वशी पुरुरवा राजाला म्हणाली, अरे राजा, स्त्रियांची कोणाशीच मैत्री नसते, कारण त्यांचा स्वभाव लांडग्यांसारखा असतो. राजाने तर स्त्रिया व चोर यांचा विश्वास धरताच कामा नये. तू परत घरी जा आणि आनंदाने राज्य कर आणि राज्यसुखाचा उपभोग घे. श्रीदेवी भागवत अध्याय 13 समाप्त. श्री देवी भागवत पुराण स्कंध 1 अध्याय 14 शुकाचा जन्म आणि त्याला व्यासांचा उपदेश. सूत पुढे सांगू लागले. जेव्हा घृताची अप्सरा समोर आली तेव्हा व्यास विचारात पडले. त्यांना वाटले की देवकन्या अप्सरा आपल्या योग्य नाही. व्यासांना विचारात पाहून ती अप्सरा व्यास आपल्याला शाप देतील या भीतीने पोपटीचे रूप घेऊन उडून गेली. व्यासांना आश्चर्य वाटले. जरी ती निघून गेली तरी व्यासांच्या मनातील कामवासना मात्र न मिटता तशीच होती. त्याचवेळी व्यासांचे अग्नीसाठी अरणी घुसळण्याचे काम मात्र चालू होते. अचानक व्यासांचे वीर्य उसळून फेकले गेले व ते अरणीत पडले. ते व्यासांना कळले नाही, पण त्यांचे अरणी घुसळणे चालूच होते आणि त्या अरणीतून एक अतिशय दिव्य असा रूपसुंदर पुत्र प्रकट झाला. व्यासांनी त्याचे जातसंस्कार केले. तेव्हा देवांनी दुदुंभीचा मोठा नाद केला व अप्सरा आनंदाने नाचू लागल्या. सर्व देव आनंदित झाले. शुक दिसामासांनी वाढू लागला. अलौकिक बुद्धी लाभलेल्या त्या पुत्राची योग्य समयी मुंज केली. शुकाला मात्र जन्मापासूनच वेदांचे ज्ञान होते. घृताची अप्सरा व्यासांना घाबरून पोपटीचे रूप घेऊन उडून गेली, म्हणून त्याचे नाव शुक असे ठेवले. बृहस्पतींपाशी राहून सर्व वेदांचे रहस्य आत्मसात केल्यानंतर शुक सोरमुंजीसाठी घरी परत आला. तेव्हा व्यासांनी त्याच्याकडे आश्रमाची सर्व सूत्रे स्वाधीन केली आणि मग त्याच्याकडे विवाह करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु आपल्या पित्याचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून तो वैराग्याचा पुतळा शुक बोलू लागला. हे वेदव्यास, आपण बुद्धिमान असून देखील मला हे काय बरे सांगता? तुम्ही मला शिष्य समजून तत्त्वज्ञान सांगा. मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. पण जर मी स्त्रीचा स्वीकार केला तर मलाच तिच्या मर्जीप्रमाणे वागावे लागेल. जो पुरुष स्त्री आणि मुलेबाळे यांत गुंचला त्याच्या मुक्तीची आशाच नको. मला योनीबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण मी अयोनी संभूत आहे आणि यापुढे केव्हाही योनीतून जन्माला येण्याची मला इच्छा नाही. अद्भुत असे आत्मसुख सोडून विषयांचे सुख का कवटाळावे? मी आत्माराम आहे आणि पुन्हा लोभी होऊ इच्छित नाही. बृहस्पती माझे गुरु, पण ते सुद्धा संसार सुखात मग्न आहेत. माझ्यासारख्या मोक्षमार्गी माणसाला असा गृहस्थी गुरु असणेही विटंबनाच होय. म्हणूनच मी माझ्या गुरूंना रामराम ठोकून तुमच्याकडे आलो. वेदशास्त्रांचा अभ्यास केल्यावरही ज्यांना संसारच आवडतो त्यांच्यासारखा दुसरा मूर्ख शोधायला नकोच. तेव्हा व्यास त्याला समजावू लागले. जो मनाने अलिप्त असतो तो जरी गृहस्थ असेल तरी तो मुक्तच असतो. न्यायाने धन मिळवणारा, विधीनुसार वेदांचा अभ्यास करणारा, श्रद्धाळू, सत्यवचनी आणि पवित्र असा गृहस्थ असेल तरीही त्याला मुक्ती मिळते. माझ्या मुला, विधीप्रमाणे देव, पितर आणि मनुष्य यांच्यासाठी तर्पण कर. पुत्र उत्पन्न कर. पुढे तो गृहस्थाश्रमी झाल्यावर मग वानप्रस्थाश्रम आणि नंतर संन्यासाश्रम स्वीकार. पूर्वी 3000 वर्षे निराहारी राहून तप केलेला विश्वामित्रासारखा महातेजस्वी मुनी मेनकेच्या मोहात सापडून वनात तिच्यासह राहिला आणि त्याच्या विल्यापासून शकुंतला जन्माला आली. खुद्द माझेच पिता पराशर एका कोळ्याची मुलगी पाहून भुलले. एवढेच नव्हे तर ब्रह्मदेव देखील आपल्याच मुनीवर आसक्त झाले. असो, तर माझे तुला एवढेच सांगणे आहे, तू माझे ऐक आणि एखाद्या चांगल्या कुलीन मुलीशी विवाह कर आणि वेदवचनानुसार मार्गक्रमण कर. श्रीदेवी भागवत अध्याय 14 समाप्त.